श्रीराम. या सत्राच्या प्रारंभी सर्वप्रथम मी माझ्या मनातला आनंदाचा भाव आणि कृतज्ञतेचा भाव आपणा सगळ्यांना वंदन करून व्यक्त करतो. मी गेल्या एका अर्थानं 3 दिवसापासून आपणा सगळ्यांच्या वागण्यात दिसणारा जो स्नेहभाव आहे तो अनुभवत होतो. आजच्या काळामध्ये अत्यंत कमी होत चाललेला ओलावा आणि आपुलकीचा स्पर्श जो आपण सर्वांनी मला दिला, ती ठेव मी माझ्या मनात घेऊन इथून जाणार आहे. आणि ही ठेव आपणा सर्वांना गुरु शिष्य परंपरेमध्ये असलेल्या नात्यातनं आपल्या प्रत्येकाच्या प्रारब्धानुसार अनुभवायला मिळते. आपण ज्या परंपरेत आहोत त्या परंपरेमध्ये नामसाधनेला नव्हे केवळ नामसाधनेला अत्यंतिक महत्व आहे. आणि हे नामसाधना ही आपण जितक्या तन्मयतेने करू तितका आपण सद्गुरूंच्या जवळ जाऊ. भगवंताचा आपल्याला त्यांच्याद्वारे अनुभव येईल. यावर आपली कमालीची श्रद्धा असली पाहिजे. टोकाची श्रद्धा हा अध्यात्मातला अत्यंत महत्वाचा पैलू आहे. किंबहुना जगातली फार मोठी कामं ही श्रद्धेनेच झालेली आहेत. आणि एक गोष्ट मला आणखी या वाक्याला जोडू द्या. ज्यांचा अध्यात्माशी संबंध नव्हता अशाही माणसांची फार मोठी कामं त्यांनी त्यांच्या क्षेत्रात ठेवलेल्या श्रद्धेमुळे झाली आहे. असं मानण्याचं कारण नाही की हे फक्त अध्यात्मापुरतं सीमित आहे. स्वतःला पूर्ण विसरून झोकून देऊन एका वेगळ्या अंतःकरणाचा भाव जागृत करून जेव्हा मनुष्य एखादं काम करतो तेव्हा त्याला फळ नक्कीच मिळतं. मी माझ्या पहिल्या प्रवचनात सद्गुरू या शब्दाचं विवरण करण्याचा प्रयत्न केला आणि काल मी फक्त ह्यांना या शब्दावर बोललो आणि मी ते गुणवाचक बोललो. जितकं शक्य होतं त्या तासाभरात त्या गुणांचा उल्लेख केला. आणि खरं म्हणजे त्या गुणांचं दर्शन आपल्यापैकी पुष्कळ मंडळींच्या द्वारे आणि याच्याही पलीकडे ज्या ज्या ठिकाणी अशा कार्यक्रमात जातो त्यावेळी घडत असतं. ते घडलेलं दर्शन मी शब्दानं सांगितलं. आणि मी काल संपताना असं म्हटलं होतं की ज्यांना कळलं त्यांच्यातलं हे गुण आहे. हे कळणं नावाचा विषय काय आहे? यांना सद्गुरू कळले हो, म्हणजे कोणाला तरी ते कळलेले आहेत. ज्यांना कळले आहेत त्यांच्याजवळ काही वृत्ती आहे, काही स्वभाव आहे, आयुष्याची काही बांधणी आहे, जगण्याची पद्धत आहे आणि जीवनाकडे पाहण्याची दृष्टी आहे. त्यांना कळले आणि त्याची अनुभूती अनेक मंडळींनी ह्या परंपरेत घेतलेली आहे.
आपल्या देशाची गुरु शिष्य परंपरा ही माझ्या दृष्टीने फार अद्भुत आहे. इतकी अद्भुत आहे की ऐकल्यानंतर सर्वसाधारणपणे प्रथमदर्शनी त्यावर विश्वास बसत नाही. मनुष्य तार्किक बुद्धीने विचार करतो, विश्वास बसत नाही. कन्याकुमारीच्या शिला स्मारकावर विवेकानंदांनी 3 दिवस तपश्चरण केलं आणि त्या तपश्चरणानंतर ते पाश्चिमात्य देशात जाणार नव्हते. हा इतिहास आहे. त्या दिवशी रात्री त्यांना एक स्वप्न पडलं आणि ते लिहून ठेवलेलं आहे की मला माझे गुरु समुद्रावरून चालत चालत विरुद्ध दिशेने म्हणजे भारताच्या विरुद्ध दिशेने जात आहेत असं दिसलं आणि मला संकेत मिळाला की मी जायचं आहे. आता हे पटावं कसं? पटण्याचा एकच मुद्दा आहे, ज्यांना स्वप्न पडलं त्यांनी सांगितलंय. असं समुद्रावरून कोणी चालतं का? हा तर्क झाला. गुरूंनी समुद्रावरून जाण्याकरता शिष्यानं विवेकानंद असावं लागतं. म्हणजे एका कार्यक्रमात मी नेहमी गमतीत असं म्हणतो, कोणीतरी प्रश्न विचारतात तरुण मंडळींच्या कार्यक्रमात, इथे हा कोणी प्रश्न विचारणार नाही का तुकाराम महाराजांना वैकुंठ गमनासाठी ते काही विमान वगैरे आलं होतं असं म्हणतात, याचा काही पुरावा आहे का? म्हणजे पुरावा वगैरे काही नाही, काही कोर्टात केस नाही आहे. पण मी एक पुरावा देऊ शकतो म्हटलं. मी पेशाने वकील पण आहे, पण काय पुरावा देणार? ते म्हटलं मी पुरावा एक असा देतो की आपल्यापैकी कोणालाही असं विमान येईल अशी मला शक्यता वाटत नाही, म्हणून आपल्यानंतर आपल्याबद्दल कोणी अशी कथा सांगणार नाही. ज्यांच्याबद्दल सांगितली जाते त्यांच्याबद्दल घडलं असेल असं उलटा विश्वास ठेवणं आवश्यक आहे. ही जी सगळी मोठी माणसं असतात ना, यांचं एक वैशिष्ट्य असं लक्षात घेतलं पाहिजे आपण की त्यांना जी गुणसंपदा असते त्या गुणसंपदेच्या बाबतीत त्यांना काही आपण विशेष करतोय असं वाटत नाही. म्हणजे ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज आणि रामानंद महाराजांच्या जीवनातला एक एकत्र प्रसंग आहे. आपण कळले हो यांना या शब्दाची बांधणी करतो. त्यांनी आज्ञा केली, ही रामानंद महाराजांनी डोळे बंद करून ऐकली आहे. म्हणजे आतमध्ये जितकं माझं लक्ष राहील तितकं मी ऐकेल आणि ती आज्ञा तंतोतंत पाळीन, प्रयत्न करेन. खरं म्हणजे ते पाळतातच, पण ते म्हणताना असं म्हणतात प्रयत्न करीन. आणि अत्यंत कठोर परीक्षा घेतली आहे. व्रतच सांगितलंय, असाधेला व्रत. त्यातलं मी एकच पैलू मला वाचताना असं वाटत असे, रामानंद महाराजांच्या चरित्राच्या पुस्तकात आहे की तू कायम आता इकडे येण्यापूर्वी एकच वस्त्र घेऊन राहायचं आहे. जरा विचार करू आपण, एकच वस्त्र आणि ते वस्त्र सगळ्या गोष्टींसाठी वापरायचं. हे म्हणाले चालेल, तसंच करेन. त्याच्यातच भिक्षा मागायची, तुझ्याजवळ कोपी नाहीच, तेच वस्त्र रोज अंगावर वाळवायचं, त्याच्यातच भिक्षा मागायची, तेच नंतर रामनाम घेत असताना जवळ ठेवायचं, त्याच्या पलीकडे काही ठेवायचं नाही. अध्यात्माचं पहिलं सूत्र मला या प्रसंगातून असं वाटतं,
जितक्या गरजा कमी करतो तितका मनुष्य भगवंताकडे वळतो. आणि गरजा वाढवणं म्हणजे तिकडे लक्ष कमी होणं आहे. आपली गरज जितकी कमी करता येईल. कशासाठी सांगितलं असेल हो? त्यांना कळले. तुम्ही एक वस्त्र सांगतात, एक वस्त्र. 7 घरी भिक्षा मागायची, त्याचे 3 वाटे करायचे, भिक्षेत मिळालेलं एकत्र करायचं. म्हणजे चव शिल्लक आहे का? भिक्षेत मिळालेलं एकत्र करायचं. पहिला जो वाटा आहे तो अतिथीला द्यायचा. दुसरा स्वहस्ते गाईला द्यायचा. आता मी बसलोय आणि असं वाटलं जरा कोणीतरी शेजारी आहे बुवा, अरे असं कर, समोर गाय दिसते, स्वहस्ते गाईला द्यायचा. आणि तिसरा जो शिल्लक राहील तो आपला आहे, तो ग्रहण करायचा व तेवढ्यावरच राहायचे. आपण फक्त विचार करू आपल्याशी जोडताना. कारण मी माझ्या बोलण्याचा अंतिम मुद्द्यात असं येणार की आपल्याला तसं व्हायचं आहे. बहुतेक बाबासाहेबांच्या मनात अशी कल्पना असावी असं मला वाटतं, मला विषय देताना. आपल्याला तसं व्हायचं आहे, प्रयत्न करायचा आहे. कुठपर्यंत जाऊ? 100 मीटर, 200, 400, 1000 काय जे असेल ते. मॅरेथॉन पळू नाही पळू, पळायला सुरुवात तर होईल. किती कठीण आहे मला सांगा ना. आणि ते त्यांनी आनंदाने स्वीकारलं. आणि या घटनेचा जो सारांश दिलाय तिथे की ते बोलताना ब्रह्मचैतन्य महाराज बोलताना थांबले, हे डोळे बंद करून बसले आहेत. मग महाराजांनी त्यांच्या डोक्यावर हात ठेवला, तेव्हा भानावर आले. त्यांनी ही आज्ञा पूर्ण पाळशील ना? हो, पाळायचं. आणि पुढचं महाराजांचं वाक्य फारच बोलकं आहे. ते असं म्हणाले की त्याच्यानंतर तू गोंदवल्याला परत ये, पुढचे कसे ते रामराया सांगतील. पुढचे आता आमच्या याच्यात बोलत, पुढचे कसे ते मी सांगेल असं नाही. आता रामराया सांगतील म्हणजे काय? म्हणून मला अध्यात्म हे तर्काच्या पलीकडे आहे. तर्क संपतो तिथे अध्यात्म आहे. पण तर्कानं अध्यात्म समजून घेता येतं असं पूजनीय बाबा बेलसरे म्हणत असत. त्यांचे दाखले आहेत. तर्काच्या पलीकडचं म्हणजे तर्कात मनुष्य गेला की बुद्धी जास्त काहीतरी बोलायला लागते. आणि बुद्धी बोलायला लागली की बुद्धी भ्रष्ट होते. मी मानसशास्त्र सांगण्याचा प्रयत्न करतोय. बुद्धीलाच अहंकार आहे. ज्ञानेश्वरीची एक ओवी मला फार आवडते की अहंकार कोणाच्या पाठीमागे लागतो? न लगे अज्ञानी येशे पाठी, बांधी ज्ञानी येशे गंठी. म्हणजे शिकलेले सवरलेले आहेत. म्हणजे मला ते हे सगळं सांगितल्यावर तुला पुढचं कोण सांगणार आहे? रामराया. आणि हे तू कोणासाठी करायचं आहे? रामराया. हे तुला आता मी सांगतोय म्हणजे कोण सांगतोय? रामाची इच्छा. आणि हे पूर्णपणे म्हणजे शिष्य हा हळुवारपणे गुरुपदाकडे जातो. रामानंद महाराजांना अनेकांनी गुरुपदाकडे पाहिलं. काय केलं तत्पूर्वी? माझ्या गुरूंनी जे सांगितलं ते मी तंतोतंत करीन. एक, त्यात कोणतीही अडचण आली तर ती अडचण मानणार नाही, करत राहीन. करत राहीन याला फार महत्व आहे बरं का. मनामध्ये संदेह निर्माण झाला, जिज्ञासा निर्माण झाली, शंका निर्माण झाली,
माझे काम करत राहीन. आणि हे ज्या ज्यावेळी घडलेलं आहे त्या त्यावेळी इतिहासही मोठा झालेला आहे. कितीतरी याला उदाहरण आहेत आणि सगळ्या परिवारातली आहेत. स्वतः काल फार उत्तम गायनाचा कार्यक्रम झाला रात्री, आणि त्या एका गायनाच्या अगोदर तुकामाईंचा आणि ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या असलेल्या परीक्षेच्या संबंधातला की हे तुला करायचंय, हे तुला करायचंय, कसोटी शिवाय भगवंत नाही, हे मी माझ्यावर बिंबवलं तर कळलं. एक गमतीतलं वाक्य आमचे गुरुजी आम्हाला सांगायचे. ते म्हणायचे, कळलं या शब्दाचा अर्थ वळलं पाहिजे, वळलं या शब्दाचा अर्थ वळण लागलं पाहिजे. आणि ते पुढे गमतीत जसं म्हणायचे, वळण कधी सरळ नसतं. हे पूर्वीच्या आजी आजोबा ते पूर्वीच्या अशासाठी की ते घर तसं असायचं. फार छान छान वाक्य बोलायचे, छोटे छोटे असे. या लहानपणीच वळण लाव बरं, हाडं ओली असतात तेव्हा लावतात, असे आमची आजी म्हणायची. हे शारीरिक पातळीवरही बरोबर आहे. मुलगा पडला तर त्याला काही होत नाही, वय झाल्यावर थोडा पडला तर ऑर्थोपेडिककडे घेऊन चला, काही असेल तर. लहान मुलाला पडल्यावर असं काही आपण म्हणत नाही, उठ रे काही झालं नाही. हे जसं शरीराला आहे तसं मनाला पण आहे. आणि मग परीक्षेच्या विषयाचा पहिला अर्थ असा आहे की आपल्याला जर तिथपर्यंत जायचं असेल ना, तर आपला सारा दिनक्रम तसा पाहिजे. प्रासंगिक काही करणं म्हणजे कळणं नाही. गुरुपौर्णिमा आहे, महाराजांचा उत्सव आहे, मे महिन्यातला कार्यक्रम आहे, डिसेंबर महिन्यातला कार्यक्रम आहे, हे होत राहतं. प्रसंगाच्या दृष्टीने जे अधिक होतं, जे करायचं असतं, एक आनंद असतो, ते करायचंच. पण मनाला सवय लागणं म्हणजे कळणं आहे. माझे वडील मला रागवताना एक गमतीशीर वाक्य बोलायचे. ते पहाटे 3ला उठायचे, काही कारण नसायचं, आणि 4-4:30 पर्यंत त्यांची देवपूजा काय सगळं आटोपलेलं असायचं. आणि मग ते 4:30 वाजता त्यांना काय फेरफटका मारणार, कुठे गाईचं दर्शन घ्या, असं करायचे. ते 4-4:30ला बाहेर पडले की एखाद दिवशी मी उठलेलो असायचो. तर ते मला काय म्हणायचे की आज तुला गावाला जायचं आहे का? तर मी म्हणायचो हो जायचं आहे. मग मी त्यांना विचारायचो, हे तुम्ही कसं काय ओळखलं? मी तर काही सांगितलं नव्हतं. जाताना सांगू बा, सगळं आवरल्यावर सांगू जातोय आज गावाला वगैरे. तर ते मला असा चिमटाकडून बोलायचे की तुला गावाला जायचंय म्हणून तर लवकर उठलाय म्हणलंय. म्हणजे शरीराला सवय नाही लवकर उठण्याची. कारण नसताना जे करायचं असतं त्याला सवय म्हणतात. एकादशीचा उपवास आहे आणि मी आता अखंड उपवास करायचं ठरवलंय, त्याला एकादशी द्वादशीचा काही संबंध नाही. हे मी बारीक सारीक मुद्दे अशासाठी सांगतो. महाराजांच्या दिनक्रमाप्रमाणे आपला दिनक्रम आहे का? कळणं. नेमक्या 5 वाजता तुम्ही बोलायला सुरुवात करायची नाही. 5चे 5:15 झालेच काय बिघडतं? 6चे 6:15 होतील. तासभर बोलायचं आहे ना, कुठूनही सुरू करा, तासभर बोला. 5ला सुरू. थोडं लांबणार असेल तर संकोचल्यासारखं होतं, अवघडल्यासारखं होतं. अरे आपलं थोडं लांबतंय, नको व्हायला असं. शिस्तबद्ध जीवन, सांगितलेलं करण्याचं जीवन, सुचिरभूत जीवन, शरीराला तापस देऊन केलेलं जीवन, आपलं जीवनक्रम. सकाळी सगळ्या पुरुषांनी पादुकांची पूजा करताना आपली वरची वस्त्र काढून ठेवली,
एखाद्या शिकलेला सवरलेला असं वाटेल आता ही काय भानगड आहे, याच्यानेच पादुकाची पूजा होते का, आणि मी असंच आत्ताच अशीच पादुकांची पूजा केली तर चालणार नाही का, पादुकांच्या बद्दल माझ्या मनात तोच भाव आहे जो तुमच्या मनात आहे, वगैरे वगैरे. तर चालणार. संकेत काय? रामानंद महाराजांना जो संकेत दिला, असं करायचं, कधीही यत्किंचितही, जेवढ्या मोठ्या कालखंडापर्यंत ते गोंदवलेल्या येईपर्यंत या तसूभरही काही कमी झालं नाही. महाराज पदाला पोचले. आपण त्यांचं महाराज पण पाहतो. महाराज पण प्राप्त होण्याकरता प्रवास कमी पाहतो. मी माझ्यापुरतं वाक्य आहे. कसे पोहोचले? त्यांना हे कळलं की माझ्या सद्गुरूंना काय आवडतं, जे त्यांना आवडतं ते मी करीन, न बोलता करीन. त्यांना आवडतंय म्हणून करते आहे. हा काय मीडियाचा कार्यक्रम नाही आहे. समर्थ रामदास शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला हजर नव्हते, आणि त्यावेळी ते वचन आहे, दास डोंगरी राहतो. माझं काम मी करणार आहे. कोणतीही कठीण परीक्षा मी देणारच आहे, दोष न देता देणार आहे. मी फक्त गुरु शिष्यांवर बोलतोय म्हणून सांगतो. आपल्या सगळ्यांना ते स्वामीजींचं म्हणजे माझं श्रद्धास्थान आहे, आणि मी वर्तमानात ते कामही करतो. विवेकानंदांचं ते शिकागोचं भाषण सगळ्यांना माहिती आहे. आता तर जे जगात प्रसिद्ध आहे, जगात. पण विवेकानंद अमेरिकेत उतरले आणि त्या शिकागोच्या व्यासपीठावर गेले. हा जो कालखंड आहे हा साधारणपणे 2.5-2 महिन्याचा आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून 11 सप्टेंबर पर्यंतचा जो कालखंड आहे. या कालखंडात स्वामीजींचे, मी शब्द जाणीवपूर्वक वापरतोय, आत्यंतिक हाल झालेले आहेत. मी फक्त त्याच कालखंडावर काही वेळा वेगळ्या आत्यंतिक हाल झाले. माझा मुद्दा काय? शिष्याने तक्रार करायची नाही. त्यांचंच एक वाक्य सांगतो आणि मुद्दा पूर्ण होईल तो. माझ्या मनात, म्हणजे स्वामीजींच्या, माझ्या मनात एकदा हे सगळे पाहून आत्महत्येचा विचार आला, पण गुरुदेवांनी सांगितले ते पूर्ण केलेच पाहिजे या भावनेने मी माझ्याच आत्महत्येच्या विचारावर मात केली. कसं एक मजबूत पण येतं, म्हणून त्यांना कळतात. आणि हा तुमच्या परीक्षेचा कालखंड जो आहे ना, हा आपल्या श्रद्धेचा पण कालखंड आहे. हा श्रद्धेचा कालखंड असा असतो, आपल्याला काही वेळा असं घडतं की मला अनुभूती नाही आली, एकाला आली, मी बोलणार नाही, पण मला असं वाटतं की मी कमी पडलो असं नाही वाटत. अरे नाही, त्यांनाच अनुभूती आली आहे. चिखलीच्या डॉक्टरांचा तो प्रल्हाद महाराजांच्या बाबतीतला जो प्रसंग आहे की अपत्य आजारी पडलं, फार मोठ्या प्रमाणात त्याचं दुखणं वाढत चाललं, आणि वडील मनातल्या मनात प्रल्हाद महाराजांचा धावा करतायत, आणि डोळे बंद करतायत. आणि आता परिस्थिती अशी आहे की हाती लागेल की नाही मूल, झालेत सगळे उपचार. ही परिस्थिती. धावा करून फक्त एवढं सांगतोय, महाराज तुम्हीच आहात, तुमचाच आधार आहे. आणि तो प्रसंग
चिखलींच्या एका डॉक्टरांच्या बाबतीत घडलाय. डॉक्टरांच्या बाबतीत घडलाय आणखी महत्वाचं आहे. ते स्वामी प्रल्हाद महाराज समोर येऊन उभे राहतात आणि हे महाराज आपण, काय म्हणतो शिष्य, महाराज आपण, अरे तूच हाका मारत होता आणि तूच विसरला. आणि ते जातात. असा तो प्रसंग आहे. आता ही अनुभूती दुसऱ्याला येईलच का? आणि दुसऱ्याला आली नाही म्हणजे पहिल्याची खोटी का, चुकीची का, पटू नये अशी का? या सगळ्याचं उत्तर असं आहे, प्रांजळपणे सांगितलंय त्यांना नक्की आलेली ती अनुभूती. याचं कारण त्यांना कळलंय तुम्हीच करणार, बस मला काही माहित नाही. प्रसंग सांगायचे असतील तर पुष्कळ प्रसंग सांगतात. भाऊसाहेब केतकरांना हरण्याचा त्रास होता आणि त्यामुळे मला काय डॉक्टरकडे वगैरे जायचं नाही. आता व्यावहारिक वेडेपण आहे, प्रकृती बरी नाही, मला डॉक्टरकडे जायचं नाही. हे कसं काय? डॉक्टरकडे जायचं नाही याचं कारण ते बरे करणार आहेत. संपूर्ण आपलं आयुष्य त्यांचे चरणी वाहणं याला गुरु शिष्य नातं म्हणतात. ते म्हणतील ते. वेगळ्या अर्थाचं प्रवचन असतं तर मी ही परंपराही सांगितली असती. ब्रह्मानंद महाराज हे अत्यंत विद्वान होते, प्रकांड पंडित होते. वेद उपनिषद यावर त्यांचा मोठा अधिकार होता. सारं मुखोद्गत होतं वगैरे वगैरे. सगळं सोडून दिलं महाराजांच्या चरणी. मला विद्वत्ता नको. प्रत्येक वेळा मी आता तो प्रश्न विचारत बसत नाही. मला आता मी तुमच्या मनाशी संवाद साधतोय ज्ञानेश्वरांच्या भाषेत, या हृदयीचे त्या हृदयी. मी मला प्रश्न विचारतो की असं माझ्याजवळ काही असेल तर सोडून देता येईल का? बरं, त्यांच्याजवळ जे होतं ते आध्यात्मिक होतं. ते प्रकांड पंडित विद्वान म्हणजे काही लौकिक क्षेत्रातले नव्हते. महाराजांच्या भेटीनंतर महाराजांनी सांगितलं नाही करत, फक्त नामस्मरण, फक्त नाम घे आणि अशा ठिकाणी जा जिथे कोणी जा शिष्यवर्ग नाही. जा कर्नाटकात. मग तिथे जाऊन काय करायचं, शिष्यवर्ग कसा जमवायचा, त्यांना नामाचं महत्व कसं सांगायचं. आणि नामाशिवाय ब्रह्मानंद महाराज त्यानंतर कधीही काही बोलले नाहीत. मी प्रसंग आला तर घनपाठी काही ऋग्वेदी काही चर्चा केली, काही यजुर्वेदी चर्चा केली, काही मंत्र म्हणून दाखवले, असं काही केलं नाही. का? गुरूंनी सांगितलंय नामस्मरणाशिवाय काही नाही. आणि ते मला यातून बरोबर तारून नेतील, बरोबर माझ्याकडून काम करून घेतील, ही श्रद्धा आहे. भाऊसाहेब केतकरांना गोंदवलकर महाराजांनी एकदा असं सांगितलं बोलण्याच्या ओघात, की अरे ते तू कर्ज घेतलं होतं ना म्हणे, ते 800 रुपये. आता त्या काळाचा आकडा काही लहान नाही हा. ते 800 रुपये तू कर्ज घेतलं होतं ना, ते देऊन टाक. तर भाऊसाहेब आत गेले, काही पैसे तेवढे नव्हते, काही जमवाजमव केले आणि महाराजांना सांगायला गेले, देऊन टाकले पैसे. कोणाला दिले? त्याने तू कर्ज घेतलं होतं. भाऊसाहेबांनी कर्ज घेतलेलं नव्हतं. आता मी लौकिकही सांगतोय. महाराजांनी सांगितलं याचं कर्ज आहे, तुझ्या डोक्यावर देऊन टाक. असलेली कर्ज फेडत नाही, नसलेली फेडू का? आता मी बँकेचं काम करणार आहे, असलेली कर्ज फेडत नाही म्हणून 50 कायदे देशाला करावे लागतात.
त्यांनी सांगितलं, परत केलं. असं म्हणता आलं असतं की नाही, अहो मी घेतलेलं नाही कर्ज, तुम्ही त्यांना विचारून पहा वगैरे वगैरे. तुम्ही सांगितलं, दिलं. श्रद्धा कशी असायला लागते, ज्याला इंग्रजीमध्ये म्हणतात ना इफ, बट, अँड, ऑर. ह्या शब्दांना स्थान नाही आहे श्रद्धेत. ब्रह्मानंद महाराजांना गीतेतल्या 9व्या अध्यायाचा एक श्लोक फक्त तू म्हणत जा सांगितलं. त्या श्लोकाचा अर्थ असा, माझ्यात मन ठेव, माझी भक्ती कर, मी सर्वत्र आहे, तुझे आणि माझे मनोमिलन होणार आहे. हा श्लोक आहे भगवद्गीतेतला, श्लोक आहे 9व्या अध्यायातला. हा सांगितला त्यांनी. तो आयुष्यभर तो श्लोक म्हणून जे काही करायचं असेल ते केलं. आणि स्वतः भाऊसाहेब असं म्हणतात आपल्या गुरूंविषयी की मला वेगळं काही करावंसंच वाटलं नाही, हे करण्यातच माझं आणि त्यांचं मनोमिलन झालं. का 3ऱ्या अध्यायातलं का नाही सांगितला, 12वातलं का नाही सांगितला, 9व्यातला हाच का सांगितला. आणि एक तुम्हाला मोकळेपणे सांगतो, गुरु प्रत्येकाला काही वेगळं सांगतो, हे पण लक्षात घ्यायचं. क्षणभर एक उदाहरण घेतो, प्रत्यक्ष घडलेलं उदाहरणच नाही. मी आणि माझा मित्र गेलो, असं क्षणभर सांगतो. अनुग्रह घेतलेला आहे, अनुसंधान झालेलं आहे, प्रेम आहे. आणि आपण विचारतो काय करू महाराज, असं सांगतो तुला. जपमाळ तू करतोस ना, जपमाळ कर. दुसऱ्याला सांगितलं जपमाळ करण्याच्या आधी अमुक काही करत जा आणि मग जपमाळेला सुरुवात कर. तिथून निघालो, बाहेर पडलो. अरे तुला काय सांगितलं, पण तो सांगतो मला असं काही सांगितलं. मी विचार करायला लागतो की याला एक श्लोक म्हणायला सांगितलं, मला नाही सांगितलं. अध्यात्मामध्ये एक लक्षात घ्या, तुमच्यावर केलेला इलाज हा तुमच्या जीवनाचा मागचा प्रवास, आत्ताचा प्रवास आणि पुढे तुम्ही कोण होणार आहे याचं ज्याला आकलन नसतं तो सांगत असतो. ती विभूती असते. बघा, एका शिष्याला सांगितलं तू विवाह केला पाहिजे, तो शिष्य म्हणतोय मला विवाह नाही करायचा. इच्छा नाही महाराज, तुझं सगळं जीवन विवाह होत तर चांगलं होईल. मला विवाह करायला सांगितला, यांना विवाह करायला नाही सांगितला. याला मी इफ, बट, अँड, ऑर वगैरे म्हणतोय. जे त्याला सांगितलं ते त्याने मनोभावे करायचं, जे मला सांगितलं ते मनोभावे करायचं. काही कोणाला सांगितलेलं नाही, माळ आहे. ही श्रद्धा असणं. स्वामी समर्थांचं एक फार छान वाक्य आहे, ते भक्तांना उद्देशून आहे. तुला जे सांगितलं तिथे मुंगळ्यासारखा चिटकून राहा. ही जी मोठी माणसं असतात ना, ही फार सुंदर दृष्टांत देतात. पानांचा, फुलांचा, वनस्पतींचा, प्राण्यांचा, पक्ष्यांचा, असे यांचे दृष्टांत असतात. ज्ञानेश्वरीमध्ये 9,000 ओव्या आहेत. आपला विश्वासच्या 2500 ओव्या अशा मी आत्ता सांगितल्या 5 गोष्टींवर आहे. आता मुंगळ्यासारखं चिकटून राहा म्हणजे काय, मुंगीसारखं कावर नाही म्हटलं. मुंगळ्यामध्ये एक गुणधर्म आहे, तो त्या पदार्थाला सोडताना त्याचा जो एक पाय त्या पदार्थात अडकलेला असतो तो तुटतो, पण तो सोडत नाही. अनुभव घेऊन पहा. पायाला मुंगळा चावला, हाताने काढण्याची भीती वाटते. पहिली रिॲक्शन शरीराची कशी असते, झटकतो तो पाय. झटकून काय, तो इतका चिकटलेला आहे की तुझं ते रक्त काढल्याशिवाय तो तिथून सुटणार नाही. असा घट्ट गुरुला चिकटून राहा.
की तू तिथेच पूर्ण विलीन झाला तरी सुद्धा सोडायचं नाही. हे जे चिकटून राहणं आहे हे शिष्याला जमलं की त्याला गुरु कळला, स्वाभाविकरित्या कळला. समर्थ रामदासांचं संसाराबद्दल एक विवेचन आहे. ते आपल्या सगळ्यांना संसार करत असल्यामुळे लागू आहे. त्यामुळे माणसाला त्रिविध ताप असतात. आणि ते केशवराव समजावून सांगत होते, भाऊसाहेब ऐकत होते, बाबांनी सांगितलेला दृष्टांत होता. असा तो संवाद चालू होता. हे म्हणतात मला त्रिविध ताप नाही आहे, मी संसाराचा आहे, पण मला त्रिविध ताप नाही. आता केशवरावांना वाटलं समर्थ रामदासांनी सांगितलंय आणि तुम्ही म्हणतात. हे संभाषण फार आतून ग्रहण करावं असं आहे, नुसतं ऐकावं असं म्हणत नाही. त्यामुळे मला ताप नाही आहे. आणि ते पुढे एक वाक्य बोलतात, मला ताप नाही, मी संसारात आहे, संसारात असणाऱ्याला ताप असतो, पण माझा ताप माझ्या गुरूंनीच घेतलेला आहे, मग मला ताप कसा राहील. मी काल असं म्हटलं होतं, मी काल शब्दांवर बोललो, आज उदाहरणांत सांगतोय. केवढी श्रद्धा आहे बघा तुम्ही. ताप नाही आहेत का संसारात? स्वतःच्या प्रकृतीचा प्रश्न आहे, पत्नीच्या प्रकृतीचा प्रश्न आहे, मुलाची गंभीर तब्येत झाली आहे, आणखी त्रिविध ताप असतो. म्हणजे काय? मला तापच नाही. मग समर्थ चुकीचं बोलले का? सामान्य माणसाच्या जीवनामध्ये प्रपंचामध्ये ताप येतो, ताप असतो, त्रिविध ताप असतो. जी या असलेल्या प्रवाहात येतात त्यांना तो नसतो. म्हणजे पहिल्या दिवशीच्या उपमेत सांगायचं, जे या नावेत बसतात त्यांना तो नसतो. जागा पुढे मागे जी असेल ती बसले की त्यांना तो ताप नाही. आणि मग तेवढे का हा ताप कुठे गेला? महाराजांनी घेतला म्हणतात तुम्ही, तर महाराजांना त्रिविध ताप आहे का? तर याचं उत्तर महाराजांनीच, गोंदवलेकर महाराज इतकं सुरेख वाक्य, काय सांगू. खरं सांगायचं ना तर अशी फक्त एक वाक्य घ्यायचं आणि त्याचंच विवरण करायचं, इतकं सुंदर. ते म्हणलं की यार त्याचा ताप मी घेतला, रामरायाने मला माझी देहबुद्धीच ठेवलेली नाही. ताप हा देहबुद्धीला होतो. देहबुद्धी, मला देहबुद्धी नाही असं नाही. हा मी पुन्हा सांगतो, म्हणजे पुनरावृत्तीचा दोष पत्करून सांगतो. रामानं देहबुद्धी ठेवलेली नाही. राम माझ्या देहाची काळजी करतो, मला ताप कसा होणार? ते म्हणतात महाराजांनी माझा ताप घेतला, मला ताप कसा येणार? अतूट श्रद्धेचं काय विलक्षण उदाहरण आहे. ह्या सगळ्या ठिकाणी हा जो श्रद्धेचा भाव आहे, हा श्रद्धेचा भाव आपण टिकवून ठेवला पाहिजे. काल मी संतांना आणखी 2 शब्द वापरले होते. जी आज्ञा झाली ती करायची. मला कालपासून इथे इतकं बरं वाटतंय. माझा स्वभाव आहे तसा, मला निरीक्षण करायला आवडतं आणि चांगलं घ्यायला आवडतं. जर असं आढळलं की हे ठीक नाही तर त्याकडे दुर्लक्ष करावं असंही वाटतं. एखादी गोष्ट सहज कोणी सांगितली तर इथे कालपासून मी घडते असं पाहिलं. कोणी इन्स्ट्रक्शन देत नाही आहे. माईकवरून सूचना असलीच तर एवढीच आहे की आता हा कार्यक्रम सुरू होत आहे, या, संपलंच. त्यानंतरही कोणी आले नाही तर समजलं जातं की कोणी त्यांच्या कामात असतील, येतील. सांगितलेल्या आज्ञेचं पालन करण्याचा स्वभाव निर्माण करणं आणि सांगितलेली कोणतीही आज्ञा परिपूर्णतेने पाळणं,
हे मोठं होण्याचं सूक्ष्म लक्षण असतं. मी दुसरी माझी आवडती उदाहरणं देऊ शकतो, पण आता आपण अध्यात्मावर चिंतन करतोय म्हणून इतिहासातली शिक्षणात त्यांनी उदाहरणं देत नाही. गुरुदेव रानडेंवर परवा आपले जे विश्वस्त आहेत ते सहज भेटायला आले होते, गप्पा चालू होत्या. गुरुदेव रानडेंवर सर्वपल्ली राधाकृष्णांची परमश्रद्धा होती. कोणाची? सर्वपल्ली राधाकृष्ण. हे कोण? तर जगातलं असं एकही तत्वज्ञान नाही की ज्याचा यांनी अभ्यास केला नाही. एक. आणि दोन, पुष्कळ भाषांवर प्रभुत्व. यांना ऑक्सफर्ड विद्यापीठाचं निमंत्रण आलं, आमच्याकडे भाषणाला या. असं जर पत्र एखाद्या विद्यापीठाचं एखाद्याला आलं तर तो पटकन काय म्हणेल, काय संधी आहे बुवा, विमानाचं तिकीट मिळत आहे, पोचवायला लोक येणार आहे, घ्यायला लोक येणार आहे, तिथे सगळी व्यवस्था आहे, आपल्याला बोलवलेलं आहे, केवढा मोठा सन्मान आहे, चला जावं. सर्वपल्ली त्यावेळी सर्वोच्च पदावर होते देशाच्या. त्यांनी काय सांगितलं की हे पत्र गुरुदेव रानडेंच्या समाधीवर ठेवा, त्यांचा कौल मिळाला तर मी जाईल. आता समाधी कौल देते का? म्हणजे कळतं का? मी एक पत्र ठेवलं, ते घालतं, कोणी हो म्हणतं, असं घडतं. आणि हे बोलणारा कोण आहे? द ग्रेटेस्ट फिलॉसॉफर, नॉट ऑफ ओनली धिस कंट्री, but who has been admired and accepted by the entire world. आणि त्यांनी कौल दिला नाही तर मी जाणार नाही, ही श्रद्धा आहे. कौल मिळाला, ते गेले. पुढचं एकच वाक्य सांगतो, भारतीय तत्वज्ञानाने ऑक्सफर्ड विद्यापीठातले लोक वेडे झाले असं ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये लेखी लिहून ठेवलेलं आहे. परंपरा वेगळ्या असतील. मी उदाहरणं देतोय त्या एकेका शब्दाच्या पाठीमागे. त्यांची आज्ञा झाली तर जाईन, आणि त्यांची आज्ञा झाली नाही तर जाणार नाही, हे आनंदानं स्वीकारीन. हे नंतरचं आणखी कठीण आहे. का मला जाऊ दिलं असतं ना, असं कसं काय? म्हणजे मग तुझी श्रद्धा नाही आहे. तुला जाऊ दिलं असतं असं जर नंतरही वाटत असेल तर मग विचारायचं काही कारण नव्हतं. आज्ञा झाली जाईन, आज्ञा नाही झाली जाणार नाही. जे सांगितलं ते करीन, ते का सांगितलं हे विचारणार नाही. याला म्हणतात शरणागती. पूर्ण शरण. माझं अस्तित्व नाही. आपण आता इथे वावरतो, सगळे कार्यक्रम करतो, आपण काय म्हणतो, आमच्याकडून महाराज करून घेत आहेत. सगळ्यांच्या मुखात हा शब्द असेल, काहींच्या चेहऱ्यावरचा भाव असतो, काही जण बोलून दाखवतात, काही जण बोलून दाखवत नाही. वातावरण तर हे नक्की आहे. त्या वातावरणातले आपण प्रवासी आहोत. मग माझी शरणता ही अखंड माझ्या आयुष्यभर राहिली पाहिजे. खरं तर वाक्य असं बोललं पाहिजे, या आयुष्यानंतर पुढचं आयुष्य असलं तर ती पुढे राहिली पाहिजे. मागच्या पानावरून पुढे सुरू. पूर्ण श्रद्धा, पूर्ण शरण. प्रश्नावली नाही. ते भगवद्गीतेचे सगळे अध्याय सांगितले, अर्जुन महाराजांना पटलं. आणि महाभारताचं युद्ध संपल्यानंतरचा तो प्रसंग आपल्याला माहिती आहे. तेव्हा अर्जुन शरण होता. प्रश्न संपले होते, युद्ध जिंकलेलंच होतं.
युद्ध जिंकल्यावर काय वाटलं वगैरेचा आणखी वेगळा विषय, परंतु युद्ध जिंकलेलं होतं. फार बोलके प्रसंग आहेत ना. एके ठिकाणी रथ श्रीकृष्ण सारथ्याच्या भूमिकेत आणतात आणि अर्जुनाला असं म्हणतात की तू खाली उतर. आता रथाचा नियम असा आहे की सारथ्याने खाली उतरायचं आणि नंतर मागे बसणाऱ्याने नंतर खाली उतरायचं, हा नियम आहे. श्रीकृष्ण म्हणतात तू खाली उतर, अर्जुना खाली उतर. अर्जुन खाली उतरतो. थोडं पाहतो तरी, कारण अर्जुनातला अर्जुन युद्ध झाल्यानंतर सुद्धा अर्जुनाची माफी मागून हे वाक्य सांगतो, थोडा मी शंकित किंवा भ्रमित नाही म्हणत, पण असं कावर म्हणताय, पण जाऊ द्या, आता सगळा अनुभव घेऊन झालाय, उतरतो. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की श्रीकृष्ण रथावरून नंतर खाली उतरतात आणि तो रथ पेट घेतो. या अर्जुनाच्या लक्षात येतं की श्रीकृष्ण आधी उतरले असते आणि आपण नंतर उतरलो असतो तर आपल्याला आधी का उतरायला सांगितलंय कळतं. पण इथे श्रीकृष्णाचं मोठेपण मी मगाशी सांगितलेल्या शरणागती या शब्दाशी जोडला आहे. आणि हे कोणाचं आहे? जो भगवंताचा अवतार आहे. अर्जुनाला असं म्हणतं की तुझ्या बाणांनी घडलं असं समजू नको. तो वर हनुमंत होता ना, त्याचा जो गरुड ध्वज होता ना, तो या रथावर होता म्हणून समोर इतके दिग्गज होते, त्यांचा तू पाडाव करू शकला. इथे भगवंत नसता तर काही घडलं नसतं. हा भगवंताचा अवतार सांगतो. काळकाम वेगाच्या गणिताच्या भाषेत बोलायचं झालं तर मग माझ्यासारखे आपण कुठे आहे नंबर. मी पहिल्या दिवशी शब्द वापरला, बाल मंदिरात तरी म्हणावं की नाही, तोच म्हणतो भगवंताचा अवतार. आणि हे सत्य आहे. बाळशास्त्री हरदासांची महाभारतावरची प्रवचन आहेत आणि ते नागपूरकरांना तर काही सांगायला नको, कारण ते इथलेच आहेत. अतिशय म्हणजे किती वेळा वाचलं पारायण केलं तरी कमी पडतं. अतिशय उत्तम प्रवचन आहेत. आणि माझा नंतर त्या घराशी जवळून संबंध आलाय, कारण आम्ही त्या काकूंकडे जात असून त्यांना विनंती करत असू की आम्ही डॉक्टर मुंजेंचं चरित्र लिहिलं होतं आणि मुंजेंनी भोसला मिलिटरी स्कूल सुरू केली होती. त्यामुळे मुंजेंच्या चरित्राचं पुनर्लेखन करण्याची विनंती भोसलाला तुम्ही परवानगी द्या अशी परवानगी घेण्यासाठी गेलो. ते बाळशास्त्री हरदासांचं वाङ्मय पाहिलंय. त्यांनी सुद्धा या प्रसंगाचं वर्णन करताना असं लिहिलंय, भगवंतावरची दृष्टी, भगवंतावरची निष्ठा आणि भगवंत शरण असा तूही हो, मी आहेस तू हो. म्हणजे शरणाचं टोक किती बघा आपण. मी शब्दांना उदाहरणं देण्याचा प्रयत्न करतो आजच्या विवेचनात, आणि अशी वेगळी आपल्या परिवाराच्या पलीकडची उदाहरणं अशी घेतोय, तो शब्द आपल्या मनावर बिंबावा इतकी शरणता. सगळं युद्ध ज्यांच्या कौशल्याने जिंकलं गेलं ते नाहीत तर पांडवांच्या बाजूने विजय होणंच शक्य नाही. अशा परिस्थितीमध्ये त्या विजयाचा तो किती शरणता. शरणतेचे दोन पैलू असतात. एक निःश्रेयसता. भारतीय संस्कृतीमध्ये दोन गोष्टींना महत्व आहे. एक आहे अभ्युदय आणि दुसरं आहे निःश्रेयस. श्रेय नाही. आता मी आतापर्यंत सांगितलेल्या कोणत्याही उदाहरणातली शेवटचे वाक्य बघा. रामानंदा, पांडुरंग बुवा, तुम्ही परत याल ना तेव्हा तुम्हाला पुढचं काय सांगायचं गोंधळलेलं आल्यानंतर ते सांगतील आपले रामराया. बघा जोडून पाहत आहे. अरे तू हाक मारली मी आलो, तूच विसरलास का? तू हाक मारली की मी येतोच. अरे काय धावा केला होतास? तितकी शरणता असावी लागते. प्रत्यक्ष प्रसंग घडलाय की नाही मला माहिती नाही, पण तुकोबा महाराजांच्या जीवनातल्या एका प्रसंगाविषयीचं कथन करतात. विठ्ठलाचा धावा त्यांनी सुरू केला. विठ्ठल 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 असा धावा सुरू केला.
आणि आषाढ महिन्यात हा धावा किती मोठा असतो आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. आणि त्या कथेत असं आहे किंवा त्या एकूण घटनेमध्ये वर्णनात असं आहे, विठ्ठल समोरून उभे राहतात. विठ्ठल समोरून उभे राहतात. तुकाराम त्यांना पाहतात. विठ्ठल 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 चालूच आहे. अरे आलोय ना, समोर उभा आहे तुझ्या, आणि तरी तो विठ्ठल 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 करतोय. या घटनेमध्ये एक सूक्ष्मता पुढे येते, ती फार श्रवणीय आहे. तुकाराम महाराजांच्या मनातलं स्वगत ही घटना लिहिणारा लिहितो. फार छान आहे. मी श्रवणीय आहे, कथनीयच आहेच आहे. तो म्हणतो तुकाराम महाराज विठ्ठलाचं नामस्मरण बंद करत नाहीत. आपणही करतो ना. शेजारी येऊन बसलोय माझं, मी पाहिल्यानंतर असं वाटतं की यांच्याशी आता बोलू नये, यांचं नामस्मरण चालू आहे. तो नाही सांगत की जरा माझ्या हातात माळ आहे, लक्ष नाही का तुमचं. ते तुकाराम महाराजांना असं पाहिल्यावर ते स्वगत असं आहे, विठ्ठला मी विठ्ठल म्हणणं बंद करणार नाही. अरे मी तू माझा धावा केला ना, मी येऊन उभा आहे, काय पाहिजे तुला. तुकारामांचं स्वगत असं आहे, मला काय पाहिजे हे तुम्हाला माहिती आहे, मी कशासाठी सांगू एक, आणि ते सांगण्यासाठी विठ्ठल नाव घेणं बंद करावं लागेल ते मला मान्य नाही दोन. काय आहे केवढा मोठा समृद्ध आहे, ते नाही बंद कर. रामायणाचा एक प्रसंग आहे, मी थोडा भावुक होतो अशा प्रसंगी. कोणाची भक्ती रामावर सर्वाधिक आहे. राम म्हणतो त्या हनुमंताची आहे. तर जवळच्या काही मंडळींना असं वाटतं, त्यांचे नामोल्लेख करण्याचं काही कारण नाही, भाऊ आहे, पत्नी, आणखी काय, आम्ही बरोबर होतो वगैरे वगैरे, आमची भक्ती कमी आहे का. तुमची भक्ती कमी आहे का असं माझं काही म्हणणं नाही. भक्ती कोणाची जास्त आहे असं जर असेल तर ती हनुमंताची. पण कशावरून. तर रामायणातलं मूळ स्रोतामध्ये, मी धुळ्याला वाग्देवता मंदिरात काम करतो, त्याचा एक वाल्मिकी रामायणाचा ग्रंथ आहे. हनुमंत रामाचा जप शरीराच्या कोणत्याही अवस्थेत अखंड घेत होता. ते लहान मुलांना दाखवण्यासाठी ते चित्र वगैरे दाखवतात, हृदयात आहे असं अखंड घेत असे. आणि मी शब्द काय वापरला, शरीराच्या कोणत्या असेल. राम असं म्हणाला, बघा त्या हनुमंताला उचकी लागलेली आहे, उचकीत नाव रामाचं आहे. उचकी लागल्यावर बोलू शकतो का आपण. त्याला दुसरं काही दिसतच नाही. आणि त्याची श्रद्धा इतकी मोठी. हे सगळे शब्द या प्रसंगात घ्यायचे की ते सेतू बांधतात त्यावेळी एक दगड रामही टाकतो आणि तो तरत नाही, खाली पडतो. आता रामानं स्वतः टाकलेला दगड तरलं नाही, बाकी त्यांचे तरले. हनुमंत शेजारी उभे आहेत, त्यामुळे तो तरणारच नाही. तरणार नाही. मी टाकलाय, तुम्ही टाकला असेल, त्याच्यावर श्रीराम लिहिलं नाही म्हणले. श्रीराम लिहिलेला तरतो, कोण टाकतोय ते महत्वाचं नाहीये. किती टोक आहे, खुद्द तोच. मी ही उदाहरणं का देतोय, भगवंत सुद्धा ती कृती करताना भक्त जर झाला नाही तर भगवंताची कृती सुद्धा जर भक्तमय नसेल तर ती अध्यात्माला मान्य नाही. भक्तियुक्त अंतःकरण, याचा अर्थ अंतःकरण द्रवलं पाहिजे, ते पाझरलं पाहिजे, ते अश्रूंच्या द्वारे दिसलं पाहिजे, हृदयस्थ नावाच्या विषयाशी ते जोडलं गेलं पाहिजे. हे द्रवण, हे शरणता जर घडली तर, आणि या सगळ्यांच्या जीवनामध्ये कसे कळलेले आपण लक्षात घ्या.
बाबा बेलसरेंना तर मी माझ्या सद्भाग्याने बऱ्याचदा भेटलोय. माझ्या बहिणीचे सासरेच त्यांना मालाडला घेऊन जात असत जेव्हा त्यांची शारीरिक अवस्था खूपच प्रवास करण्यासारखी नसायची. त्या गाडीत झोपून न्यायचं, मुंबईहून मालाडला जाऊन त्यांना घेऊन जायचं असं. बाबांनी जे शेवटचं प्रवचन केलंय ना, मी शरणतेवर बोलतोय, मी श्रद्धेवर बोलतोय, मी आज्ञावर बोलतोय आणि मी परीक्षेवर बोलतोय, म्हणजे मी यांनावर बोलतोय, म्हणजे मी सद्गुरूंवर बोलतोय, अशी ती वीण आहे. हे गोंदवल्याला त्यांची प्रकृती अजिबात बरी नसताना, त्यांना बोलवत नसताना, त्यांना बसवत नसताना रेकॉर्ड केलेलं आहे. ते झोपलेले आहेत, ते रेकॉर्ड केलेलं आहे. आणि ते रेकॉर्ड केलं बाबांचं प्रवचन त्या दिवशी मंदिरामध्ये सगळ्या भक्तगणांपुढे, साधकांपुढे झालंय. आणि त्यानंतर प्रवास पूर्ण करून ते मालाडला आल्यानंतर आठवड्याभरात त्यांनी देह ठेवलाय. या प्रसंगावरचं एक टिपण आहे. टिपण असं आहे की तुमची प्रकृती बरी नाही, तुम्हाला झोपून सुद्धा शब्द बोलणं कठीण आहे, की शब्दच निघत नाही, रेकॉर्ड तर झालं पाहिजे ना. बाबा म्हणतात मी कुठे बोलतोय. त्यांची इच्छा असेल बोलीन. स्वर त्या यंत्रानं पकडायचं का नाही ते पाहतील. इतके क्षीण आहेत, पण शिष्य म्हणून असलेला भाव सोडला नाही. आणि आणखी पुढचं एक सांगून टाकतो, नंतरचे 7 दिवस सुद्धा बाबा मालाडला प्रवचनच करत होते. मी खूप वेळा सांगतो की मला हा अधिकार आहे का बोलण्याचा. माझी समजा तुम्ही परीक्षा घ्यायची ठरवली की असं करा, कार्यक्रमात तसं नाही आहे, पण उद्या पण एक प्रवचन द्या. मी फार साधे आहे, मी काय असं गृहीत धरत नाही तुम्हाला आवडलंय असं. परीक्षा म्हणून तुम्ही मला सांगितलं असं सांगतोय, तर मी काय उत्तर देईल. माझं आजचं तिकीट काढलेलं आहे. उद्या राहणं जरा अवघड आहे, कारण माझ्या उद्याच्या पुष्कळशा अपॉइंटमेंट ठरलेल्या आहेत. याचा अर्थ मी नापास आहे, पुढील वर्गात ढकलण्यात आले असं सुद्धा म्हणण्याच्या लायकीचा नाही. आणि असं सगळं यांनी केलेलं आहे. इथे उतरले, इकडे जा, गेले. हे मी ब्रह्मानंद महाराजांच्या बाबतीत बोलतोय. हे केलं. नामापलीकडे काही करायचं नाही, केलं. प्रेमानं सगळ्यांशी वागत असताना आपल्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचा विद्वत्तेचा तसूभर अंश येऊ द्यायचा नाही. झालं. सोडलं ते कृष्णार्पण मस्तू. नुसतं आपलं उदक घेतलं सोडलं असं नाही, कृष्णार्पण मस्तू. सगळं ज्ञान, सगळी प्रकांड पंडितता, म्हणजे परीक्षा, आज्ञा, शरणता ही जेव्हा श्रद्धेतून जन्म घेते तेव्हा ती उंचीही गाठते आणि खोलीही गाठते. असं ज्यांना कळलं त्यांना कळलं. भानगड फार मोठी आहे. कळलं म्हणजे ऐकलं. जिलबीचं जेवण झाल्यावर समजा आचार्याकडे गेलो, हो जिलबी फार छान झाली होती, त्याने आग्रह करून वाढली. मी त्यांना शेवटी म्हणालो, बा आज मला प्रवचन करायचं आहे, असं नको व्हायला की झोप लागून जाईल. जरा जिलबी कशी करतात सांगा बरं. फार छान झाली. आज जिलबीच होती म्हणून मला आपलं एक उदाहरण त्याच्यावरून मी आपलं काल्पनिक उदाहरण करतोय. आचार्याने सांगितलं जिलबी तयार करण्याचे खालील पद्धत असते.
आणि विचारला मला प्रश्न, पाठक कळलं का? उत्तर कळलं. करावर जिलबी. समजा त्याने मला प्रश्न विचारत, मी त्याला माझी बाजू झाकण्यासाठी कसं उत्तर देईल? मी सांगतो ना जिलबी कशी करायची ते, आणि माझ्यावर परमेश्वराची कृपा असं समजू, आणि मला त्यांनी जे सांगितलं ते पाठ आहे. तो मैदा, ते पीठ, ते काय जे असेल ते, साखरेचा पाक, अमुक ढमुक जे काय असेल ते, अशी करायची जिलबी. तुम्ही सांगितलं, मी म्हणून दाखवलं की नाही? ते आचार्य म्हणतात, मी तुला सांगितलं म्हणून दाखव नाही, करून दाखव. म्हणून दाखवणं म्हणजे कळणं नाही. जिसके कथनी और करनी में फर्क रहता है, उसकी कथनी की कोई ताकत नहीं रहती है. आपण संत सज्जन असतो. मला आवडणारा एक कबीराचा दोहा आहे, पानी बढ़े नाव में घर में बढ़े दाम, दोनों हाथ उलीचिए यही सज्जन का काम. भक्त कसा असावा लागतो सांगितलेला, तो सज्जन केव्हा ठरतो? नावेत पाणी आलं मध्ये, पाणी बडे नाव में घर में बडे दाम. कालच्या माझ्या प्रवचनाचा रेफरन्स आहे याच्यावर. घरात पैसा खूप आला, नावेत पाणी आलं. दोनों हात उलीचिए. उलीचिए म्हणजे असं फेकून द्या. नावेत आतमध्ये पाणी आलं तर बुडेल ना. दोनों हात उलीचिए. जादाच तुझं नाही, तुझा अधिकारच नाही त्याच्यावर. गरजेपुरतं, आवश्यक तेवढंच, नियमाला धरून, सातत्यानं. अडचण आली तरी, प्रसंग काही घडला तरी, बरं वाईट झालं तरी, सुख आलं तरी आणि दुःख आलं तरी, दोन्ही ठिकाणी विसरण्याचा धोका असतो. सुखात काय म्हणतो मनुष्य, अरे लक्ष नव्हतं, सगळेजण आलेत. ते करत राहा. दही लावताना रामाचं नाव घेत राहा. मी माझं काम करत असेल तर मी ते त्याच्यामुळे करतोय असं म्हणत राहा. आणि म्हणत राहा म्हणजे तोंडाने नाही, तोंडाने म्हणण्याची आवश्यकता नाही. हे करत राहणारे माणसाला कळतं, वळतं, मग अंगवळणी पडतं, मग मुरतं, मग तसं वागलं जातं. मग वागलं की ह्यांना असं म्हणता येतं, आणि मग त्या प्रवासातून जे दिसतात ते सद्गुरू असतात. अशा सद्गुरूंच्या दर्शनाची आपणा सर्वांना ओढ लागावी, तितिक्षा वाटावी, आपली बुद्धी मुमुक्षु व्हावी. आपल्या या आयुष्यातला आपला उर्वरित कालखंड हा या असलेल्या त्यांच्या प्रत्यक्ष दर्शनाच्या द्वारे आपल्या जीवनामध्ये परिपूर्णतेने उतरावा. तो खूप मोठा होत जावा. आणि माझ्या आपल्या सगळ्यांच्या अखेरच्या श्वासात जेव्हा तो केव्हा येणार आहे, त्या अखेरच्या श्वासाच्या क्षणी सुद्धा त्या नामाचा आपल्याला विसर पडू नये असा सद्गुरूंचा असलेला भक्तमय अंतःकरणातला दाखला आपल्या सगळ्यांच्या चरणाशी समर्पित करतो. आपल्या सोशिकतेला वंदन करतो. काही नसताना सुद्धा मी बोलत राहिलो तरी तुम्ही ऐकत राहिला. याचं एक कारण असं होतं की तुम्ही खऱ्या अर्थानं महाराजांच्या प्रती समर्पित आहात. अशा समर्पित व्यक्तींच्या पुढे बोलणं बरं नसतं, पण आज्ञा झाली आणि अवज्ञा करून मी बोललो तरी मला तुम्ही सांभाळून घेतलं. म्हणून आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ असलेल्या महाराजांना नतमस्तक होऊन प्रणाम करतो.
आणि ही संधी मला मिळाली याबद्दल पुन्हा एकदा ऋण व्यक्त करतो. जानकी